डाळ खाऊन कंटाळा आला आहे, कधीतरी वेगळं असं काहीतरी बनवावं, तर मी कढी पकोडा नक्की बनवते, म्हणजेच ताकाची कढी. तर बनवूयात ताकाची कढी. त्याच्यासाठी मी साधारणतः 1 वाटी दही घेतलेलं, 3 चमचे बेसन घातलं होतं आणि ते मी असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये एक पण कुठेही राहता कामा नये असं व्यवस्थित मिक्स करा. आणि मी 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये अजून ॲड केलेलं आणि ते मी साईडला ठेवून दिलं. आणि आता भजीची तयारी करूया. त्यासाठी मी घेतलेला 1 कांदा मीडियम साईजचा बारीक कापून तो एका छोट्या टोपामध्ये काढून घेतला आणि 1 वाटी माप एवढं बेसन असेल ते मी त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि बेसिकचे मसाले पण घालून घेऊयात. तर मी घातली होती थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडं 1 चमचा मीठ आणि घातलेला कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गरम मसाले ॲड आहेत. कांदा लसूण खोबरेसुद्धा आहे, त्याच्यामुळे याची चव एकदम भन्नाट लागते. आणि थोडासा ओवा क्रश करून घातलेला. आणि हे सगळं मिश्रण आता मी थोडीशी कोथिंबीर पण घातली होती आणि त्याच्यानंतर मी हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते मला नक्की सांगा. आणि मी हे भजी आता कढईमध्ये सोडून घेते आणि व्यवस्थित असं थोडा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला मी फ्राय करून घेणार आहे. आता आपले भजी चांगले असे गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहेत. त्याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे भजीसुद्धा मी फ्राय करून घेणार आहे. आणि आता आपण करूयात फोडणीची तयारी. एका टोपामध्ये त्याच्यासाठी मी 1 चमचा ऑइल घेतलेलं, त्याच्यात थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित फ्राय केलं आणि थोडीशी हळद घातली आणि ते मिश्रण ताकाचं आणि बेसनाचं मी त्यात घालून घेतलं आणि थोडासा 1 ग्लास त्याच्यामध्ये मी पाणी घातलं होतं आणि मीठ, थोडीशी कोथिंबीर, मस्त अशी उकळी येऊन दिली त्याला. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये भजी सोडून घेतले एक एक, अजून 10 मिनटं त्याला उकळी केली आणि मग तयार आहे आपली ताकाची कढी.